आज आपण इयत्ता 5वी चॅप्टर क्रमांक 4 मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यामधला मिक्स एक्झाम्पल हा पॉइंट आपण पाहणार आहोत. मिक्स्ड एक्झाम्पल. आता मिक्स एक्झाम्पल मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन म्हणजे गुणाकार आणि भागाकार ह्या दोन क्रिया आहेत. या दोन क्रिया विद्यार्थ्यांना समजणं अत्यापेक्षित आहे. तर विद्यार्थ्यांना ह्या क्रिया समजल्या तरच अशा प्रकारचे एक्झाम्पल सुटू शकतात. एक्झाम्पल वाचलं पण समजलं नाही तर विद्यार्थ्यांना नक्की काय करायचं हे समजणार नाही. म्हणजे गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे लवकर विद्यार्थ्यांना समजणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे की वाचलेलं एक्झाम्पल समजणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी शब्द पाठांतर असतील, वारंवार वाचन असेल आणि वाचलेलं चिंतन करणं असेल, ह्या गोष्टी जर आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मसात असल्या तर अशा प्रकारचे प्रश्न इझी सुटू शकतील. तर एक्झाम्पल एक आहे ते आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल आहे a farmer brought 140 trays for seedling. Each tray had 24 seedlings. He planted all the seedlings in his field, putting 32 in a row. How many rows of seedlings did he plant? विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे की जे प्रश्न आहे तो प्रश्न विद्यार्थ्यांना समजणं अपेक्षित आहे. जर प्रश्न समजला तरच अशा प्रकारचे उत्तर आपल्याला लिहू शकतात. आता इथं एक उदाहरण आहे, त्याचा अर्थ आहे एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 140 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 24 रोपे होती. याप्रमाणे ती सर्व रोपी आपल्या शेतात लावली. म्हणजे रापी होती. त्याने एका ओळीत 32 each tray 30 seeds. He planted all seeds in his field, planting 32 in a row. म्हणजे त्याने एका ओळीत 32 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली. तर त्या रोपांच्या किती ओळ्या झाल्या? आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की ते मिरचीच्या रोपा आहेत ते 140 ट्रे आणल्यात आणि एका ट्रे मध्ये 24 रोपं आहेत, सीडलिंग्स म्हणजे रोपे. आता एका ट्रे मध्ये 24 रोपे असतील तर 140 ट्रे मध्ये किती रोपे आहेत? आता हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला टोटल रोपं किती आहेत आपल्याला समजून येऊ शकतं. आणि त्यानंतर एका ओळीमध्ये 32 जर रोपं लावत असतील तर किती ओळी आपल्याला लागतील? तर मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचे की कशाला कोणाला मल्टिप्लाय करायचं आणि कोणाला भागाकार करायचा हे माहित असणं अत्यावश्यक आहे. आता आपल्याला काढायचं टोटल नंबर ऑफ सीडलिंग. आपल्याला काढायचं आहे टोटल नंबर ऑफ सीडलिंग्स. त्यामध्ये 24 seedlings
इन each ट्रे. आता 24 रोपं आहेत एका ट्रे मध्ये, म्हणून 140 मल्टिपल बाय 24 यांचा आपल्याला गुणाकार करायचा, म्हणजे टोटल नंबर ऑफ सीड्स मिळतील. बघा 4 0 0, 4 चौक 16, हातच्याला 1, 4 एके 4 आणि 1 5. दशस्थानचा अंकाला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणून आपण स्टार लिहिला. बे 0 0, 4 2 8, बे 2 बे के बे यांची ऍडिशन केली. 0 6 0 6, 8 आणि 5 13, 3 हातच्याला 1 2 आणि 1 3. म्हणजे टोटल नंबर ऑफ सीडलिंग, टोटल नंबर ऑफ सीडलिंग 3360. आता एकूण रोप आहेत 3360. आता एका ओळीमध्ये 32 रोप लागतात, म्हणजे एका ओळीमध्ये 32, म्हणजे 1 रो 32 सीडलिंग. आता एका ओळीत 32 रो आहेत, तर अशा 3360 सीडलिंगचे रोपांचे किती ओळी होतील? तर we shall divide 3360 by 32. आता आपल्याला 32 न 3360 ला भागायचं. 3360 भागिले 32. पहिला अंक घेतला, 0 ने भाग केला, 3 घेतला, पुढचा अंक घेतला, 33 झालं. 32 एके 32, परत 1 राहिला, परत 6 न 16 झालं, परत 0 ने भाग केला, म्हणून शिल्लक परत 16 गेलं, परत पुढचा अंक घेतला, 160 झाला. 32 5 160, म्हणजे टोटल ज्या भाग गेला तो म्हणजे 105चा, म्हणजे therefore the number of row is, therefore number of row is 105. म्हणजे 105 रोप 105 ती रोपे 105 रो मध्ये मावतील, अशा 105 ओळी होतील. म्हणजे 140 ट्रे आणलेत, तर त्या ट्रे मधले रोप लावण्यासाठी 105 ओळी पाहिजेत, कारण एका ओळीमध्ये 32 रोप मावतात, म्हणून अशा 105 ओळी तयार होतील. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचे मिक्स एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. तर पाहूया प्रॉब्लेम सेट नंबर 16. आता प्रॉब्लेम सेट नंबर 16 मध्ये काय एक्झाम्पल दिल्यात ते आपण एक्झाम्पल पाहूया. त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 rupees, Anna donated 7,000 rupees to a school. The remaining amount was to be divided equally
among 6 students as the all around student. Price. What was the amount of each prize? म्हणजे विद्यार्थी अण्णांनी 10,000 रुपयापैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली आणि जी रिमेनिंग अमाऊंट उरलेली रक्कम आहे ती उरलेली रक्कम येथील सर्वात ऑलराऊंडर म्हणजे सर्वात म्हणजे हुशार ऑलराऊंडर म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये प्रावीण्य असणाऱ्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना डिवाइड केली. अशा 6 विद्यार्थ्यांना डिवाइड केली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती प्राइज मिळेल असा प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिल्यांदा जी टोटल अमाऊंट आहे त्यातनं डोनेट केलेली अमाऊंट मायनस करायला पाहिजे. जे टोटल अमाऊंट आहे ते आहे 10,000 रुपीज आणि जी डोनेट केलेली अमाऊंट आहे डोनेटेड अमाऊंट आहे 7,000 रुपये. त्यातनं ती मायनस केली की तुम्हाला 3,000 रुपये शिल्लक राहतील. आता या 3,000 रुपये रिमेनिंग अमाऊंट आहेत. आता रिमेनिंग अमाऊंट मधले जे 3,000 रुपये आहे हे 3,000 रुपये 6 विद्यार्थ्यांना इक्वली वाटल्या. याचा अर्थ आहे की 3,000 डिवाइड 3,000 बाय 6 कारण 6 मुलांना इक्वल वाटायचे 3,000 रुपये. म्हणजे 3,000 या संख्येला 6,600 भागायचं आहे. पहिला 0 भाग गेला 3 राहिला पुढचा गट उतरून घेतला 30 झालं. 6 पंचे 30 0 पुढचा अंक कुठला 0 म्हणून तो 0 घेतला पुढे परत अंक आहे 0 म्हणून तो 0 घेतला. म्हणजे ईच प्राइज आहे 500 रुपये 500 रुपीज अमाऊंट ऑफ each student. Price amount. Price amount आहे 5,000 रुपीज अमाऊंट ऑफ each student. म्हणजे 500 रुपये हे प्रत्येकाला असणारी प्राइजची अमाऊंट आहे. तर तिथे अशाच प्रकारे पाहू आपण प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. An amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. If 11,450 rupees was spent for the picnic, what is the amount left over? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याला दिले ते अमाऊंट ऑफ 260 रुपीज इच म्हणजे प्रत्येकाला 260 रुपयाप्रमाणे कलेक्टेड फ्रॉम 50 स्टुडंट 50 विद्यार्थ्यांचं कलेक्शन केलंय फॉर पिकनिकसाठी तेवढ्या 50 विद्यार्थ्यांचं कलेक्शन केलेलं आहे. तर इफ 11,450 रुपीज त्यामध्ये 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला. व्हॉट इज अमाऊंट लेफ्ट ओव्हर म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले. आता इथे तर पहिल्यांदा इथं बघितलंय 260 रुपये प्रत्येकाला 260 रुपयाप्रमाणे 50 स्टुडंटांचं पैसे काढलेत.
त्यातले 11,450 रुपये खर्च झालेत की किती रुपये उरलेत. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते पहिल्यांदा 260 रुपये प्रमाणे 260 रुपये रुपीज इच म्हणजे प्रत्येकी 260 रुपये असे 50 स्टुडंट आहेत. म्हणजे मल्टिपल बाय 260 इंटू 50 म्हणजे 260 गुणिले 50 केलं तर टोटल अमाऊंट निघणार. आपल्याला टोटल अमाऊंट निघेल. तर 260 मल्टिपल बाय 50 शून्याला मल्टिपल आहे 0 0 0 6 0 0 2 0 0 स्टार 5 0 0 6 5 30 4 3 5 2 10 10 3 13 ऍडिशन केली 0 0 0 3 1 म्हणजे टोटल अमाऊंट जे आहे ती टोटल अमाऊंट मिळाली आपल्याला 13,000 रुपये. ₹13,000. आता त्यातली पिकनिकसाठी खर्च झाल्या स्पेंड फॉर द पिकनिक झाल्या 11,450 म्हणजे 13,000 रुपये ही टोटल अमाऊंट आहे. त्यातली 11,450 रुपये हे पिकनिकसाठी खर्च झाल्या स्पेंड फॉर द पिकनिक. तर किती शिल्लक राहिली रिमेनिंग अमाऊंट 0 0 0 इथं 10 झालं इथं 9 आणि इथं 2 10तनं 5 गेलं 5 9तनं 4 गेले की 5 2 मधनं 1 गेले की 1 1तनं गेले की 0 म्हणजे रिमेनिंग अमाऊंट इज 1,550 रुपीज. म्हणजे एवढी रक्कम आपल्याला शिल्लक राहिलेली आहे. तर बघा आपण यातलाच प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. A shopkeeper bought a sack of 50 kg of sugar for 1,750 rupees. As the price of sugar fell, he had to sell it at the rate of 32 rupees per kilo. How many less money did he get than he had spent? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आहे एका दुकानदाराने साखरेचे 50 किलो वजनाचे पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति 32 रुपये किलो दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? आता ज्या वेळेला त्यानं साखरेचं पोतं 50 किलोचं खरेदी केलं त्यावेळेला 1,750 रुपयाला 50 किलो आणि नंतर ज्यावेळेला विकली त्यावेळेला 32 रुपये किलो प्रमाणे विकली. तर त्याला किती रुपये सोसावे लागले? हाऊ मेनी लेस मनी डिड ही स्पेंड दॅन द ही स्पेंड. म्हणजे त्याला किती रक्कम कमी मिळाली. आता पहिल्यांदा 32 रुपये प्रमाणे 1 किलो टोटल 50 किलोची रक्कम आहे. टोटल अमाऊंट जी आहे आपण 3 नंबरचे एक्झाम्पल बघतोय. टोटल अमाऊंट आहे ते आहे रुपये 1,750. त्याने 32 रुपये पर केजी विकल्या 32 रुपीज पर केजी असे एकूण 50 किलो विकल्या 50 केजी म्हणजे 50 केजी
मल्टिपल बाय 32 केलं तर टोटल अमाऊंट मिळणार आहे. म्हणजे 50 गुणिले 32 केलं, 2 0 0 5 दुनी 10, स्टार केलं 3 दुनी 3 0 0 5 3 15, म्हणजे त्याला 1600 रुपये विकून त्याची रक्कम मिळाली. तर त्याला किती रक्कम कमी मिळाली? तर जेव्हा खरेदी केली, ते पोतं जेव्हा खरेदी केलं त्याची किंमत होती 1750 रुपये आणि विकल्यानंतर सेल करून झाल्यानंतर त्याची किंमत मिळाली 1600 रुपये. त्याची आपण सबट्रॅक्शन केली तर 0 5 7 मधून 6 गेले की 1 आणि 0, म्हणजे त्याला ₹150 रुपीज त्याला कमी मिळाले किंवा त्याला सोसावे लागले. प्रश्न क्रमांक 4 आहे. अ शॉपकीपर बॉट 7 pressure cookers at the rate of 1,870 rupees per cooker. He sold them all for the total of 14,230 rupees. Did he get less or more money than that had spent? म्हणजे एक शॉपकीपर आहे, दुकानदार आहे. त्या दुकानदारानं 1870 रुपयाला याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर 14,230 रुपयाला विकले. तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? मित्रांनो बघा, एक कुकर 1700 कुकर 7 कुकर घेतले त्याने 1870 रुपयाला पर कुकरसाठी. म्हणजे 1 प्रेशर कुकर प्राइस 1,870 रुपीज. तर 7 प्रेशर कुकर प्राइस हाऊ मच? तर एका कुकरला 1870 रुपये, तर 7 कुकरला किती? तर 1,870 मल्टिपल बाय जर 7 केलं तर टोटल अमाऊंट मिळणार आहे. यांचा मल्टिप्लिकेशन करा. 1870 गुणिले 7 कुकर आहेत. 7 0 0 7 7 49 4 हातच्याला 4 7 56 56 4 60 0 हातच्याले 6 7 1 6 7 1 7 7 आणि 6 13, म्हणजे टोटल अमाऊंट आहे 13,090 रुपये त्याने खरेदी केली आणि विकली 14,230 रुपयाला. हे सेलिंग प्राइस आणि हे त्याने खरेदी केलेली आहे, त्याची मार्केट प्राइस आहे आणि त्याने सेल केलाय 14,230 ला. याचा अर्थ सेलिंग प्राइस इज 14,230 रुपीज. म्हणून त्यातनं जर मायनस केलं 13,090 रुपये, 0 13तनं 9 गेलं, 10 11 12 13 4 राहिलं, इथं झालं 1 तर 1 4 मधनं 3 गेले की 1, म्हणजे त्याला 1140 रुपये म्हणजे 1140 रुपये जास्त मिळाले. मोर मनी म्हणजे ह्याला जास्त मिळाले पैसे, ह्याच्यामध्ये ह्याचा जास्त फायदा झाला. 1140 रुपयाचा फायदा झाला. ही गेट 1,140 रुपीज more money than he had
स्पेंड. त्यानं प्रेशर कुकर विकल्यानंतर त्याला 1140 रुपये जास्त पैसे मिळाले. तर पाहूया आपण यातला प्रश्न क्रमांक तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न क्रमांक 5. 14 families in a society together brought 8 sacks of wheat, each weighed 98 kilos. If they shared all the wheat equally, what was the share of each family? बघा, एका सोसायटीमध्ये 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलो वजनाची 8 पोती खरेदी केली. त्यातील गहू हे प्रत्येकाला इक्वल म्हणजे एकसारखे समान वाटून घेतात. तर प्रत्येक कुटुंबाला वाट्याला किती किलो गहू आले? विद्यार्थी मित्रांनो, 14 फॅमिलीज आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 14 फॅमिलीज आहेत. त्यामध्ये 8 सॅक्स, त्याचा वेट आहे 1 सॅक वेट आहे 98 किलो. तर 8 सॅकला किती? तर 8 सॅक वेट इज इक्वल टू 98 मल्टिपल बाय 8. तर ह्या 98ला 8 जर मल्टिप्लाय केलं तर 8 पोत्याचे वजन, 8 पोत्यात किती गहू मावलेत याचं वजन येईल 88 64, 4 हातचे 6, 8 9 72, 72 आणि 6 78. म्हणजे इथं टोटल काउंट झाला 784 किलो. आता 784 किलो वजन आहे टोटल गव्हाचं. आता या गव्हातून 14 फॅमिलीला इक्वल वजन जायला पाहिजे. सगळ्यांचं वजन, सगळ्या प्रत्येक कुटुंबाला इक्वल गहू द्यायचा आहे. तर each family equal wheat. Therefore, 784 kilo by divide 784 किलो by 14 फॅमिली. तर 78 784 भागिले 14 करा. तर 14 चा पाडा आपला 14 चा पाडा 5 जर म्हटला 14 पंचे 70, 8 राहिलं तर 84. 14 चा पाडा 84 पर्यंत म्हटला तर 14 सक्क 84. म्हणजे each family was 56 किलो wheat. प्रत्येक फॅमिलीला 56 किलो गहू मिळू शकेल. यातलाच प्रश्न क्रमांक 6 आहे, ते तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. द कॅपॅसिटी ऑफ ॲन ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 liter. There are 60 family living on this building. If each family used 225 liter every day, will the tank fill to capacity be economy for all the families?
इफ नॉट व्हॉट विल बी डेली शॉर्टफॉल बी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहीत असणं अत्यावश्यक आहे की एका इमारतीतील टाकीची धारता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या पूर्ण भरलेल्या टाकीत पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पुरण्यास नकार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? आता विद्यार्थी मित्रांनो, एका फॅमिलीला एक फॅमिली आहे. एका फॅमिलीला 225 लिटर एव्हरी डे पाणी लागतं. इच फॅमिली. अशा एकूण 16 फॅमिलीज आहेत. तर किती लिटर पाणी मागवलं? तर विद्यार्थी मित्रांनो, 225 लिटरला जर 16 फॅमिलीने जर मल्टिप्लाय केलं तर टोटल लिटर मिळेल. म्हणजे 225 मल्टिप्लाय बाय 16 करा. 6 30, 6 12, 13 14 15, 4 1, 6 12 1 13, स्टार 5 1 5, 2 1 2, 2 1 2, 0 5 5 10, 4 1, 3 5 1 6 आणि तर 3, 3600 लिटर. तर त्याची 3600 लिटर आपल्याला पाणी लागणार आहे. तर कपॅसिटी किती आहे? कपॅसिटी आहे ते 3000 लिटरची. जी कपॅसिटी आहे ती आहे कॅपॅसिटी ऑफ टँक, ते आहे 3000 लिटर आणि यूज डेली 3600 लिटर. तर इथं शॉर्ट किती पडतंय? इथं डेली 600 लिटर शॉर्टफॉल, म्हणजे 600 लिटर पाणी हे शॉर्टफॉल होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे हा आपण प्रॉब्लेम सेट नंबर 16 पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.